श्री स्वामी समर्थ. रक्षाबंधनला या 7 पैकी एक उपाय करा, नशीब चमकेल. धार्मिक मान्यतेनुसार दरवर्षी श्रावण महिन्यातील पौर्णिमेला रक्षाबंधन साजरे केले जाते. श्रावण शुक्ल पौर्णिमेला साजरा केला जाणारा रक्षाबंधनाचा हा दिवस भाऊ आणि बहिणीमधील अतूट पवित्र प्रेमाला समर्पित सण आहे. या दिवशी तुम्ही काही खास उपाय केल्यास तुमचे नशीबही बदलू शकते, कारण हे सोपे उपाय खूप फायदेशीर आहेत. भाद्रेनंतर राखी बांधावी. रक्षाबंधन 19 ऑगस्टला आहे. या दिवशी भद्राची सावली असणार आहे. भद्रामध्ये राखी बांधणे अशुभ मानले जाते, त्यामुळे भद्रा संपल्यानंतरच बहिणीने भावाच्या मनगटावर राखी बांधावी. राखी बांधण्यासोबतच अशी काही कामे आहेत जी बहिणींनी करावीत. याचा भावांच्या जीवनावर सकारात्मक परिणाम होईल. तर ते कोणते उपाय असणार आहे आपण पाहूया. 1. श्रावण शुक्ल पौर्णिमा अर्थातच रक्षाबंधनाला अत्यंत दुर्मिळ योगायोग घडतो, त्यामुळे या दिवशी उपवास करून रक्षाबंधन साजरे केल्याने जीवनात अनेक फायदे होतात. 2. राखीच्या दिवशी बहिणीला प्रत्येक प्रकारे खुश ठेवल्याने आणि तिला आवडते गिफ्ट दिल्याने भावाच्या आयुष्यात आनंद येतो. 3. एक दिवस एका सण केल्यानंतर रक्षाबंधनाच्या दिवशी शास्त्रीय विधीनुसार राखी बांधली जाते. यासोबत पितृतर्पण आणि ऋषीपूजन किंवा ऋषीतर्पणही केले जाते. असे केल्याने पितरांचा आशीर्वाद आणि आधार मिळतो, ज्यामुळे जीवनातील प्रत्येक संकट दूर होते आणि भाग्य बदलते. 4. मान्यतेनुसार जर तुम्हाला वाटत असेल की तुमच्या भावावर कोणी वाईट नजर टाकली आहे, तर या दिवशी तुमच्या भावावर 7 वेळा तुरटी ओवाळून त्याला चौकात फेकून द्या किंवा चुलीच्या आगीत जाळून टाका. यामुळे सर्व नजरदोष दूर होतात. 5. जीवनातील गरिबी दूर करण्यासाठी या दिवशी बहिणीकडून गुलाबी कपड्यात अक्षदा, सुपारी आणि 1 रुपयाचे नाणे घ्या. यानंतर आपल्या बहिणीला कपडे, मिठाई, भेटवस्तू आणि पैसे द्या आणि तिच्या चरणांना स्पर्श करून आशीर्वाद घ्या. गुलाबी कपड्यात घेतलेल्या वस्तू बांधून योग्य ठिकाणी ठेवल्याने घरातील गरिबी दूर होते आणि भाग्य उजळते. 6. असेही म्हटले जाते की रक्षाबंधनाच्या दिवशी हनुमानजींना राखी बांधल्याने भाऊ बहिणीतील राग शांत होतो आणि त्यांच्यातील परस्पर प्रेम वाढते. तसेच या दिवशी श्री गणेशाची पूजा केल्याने भावा बहिणीच्या नात्यात प्रेम वाढते. अगोदर बहिणीने श्री गणेशाची पूजा करावी, त्याचप्रमाणे भावाने देखील श्री गणेशाची पूजा करावी आणि नंतर बहिणीने भावाला राखी बांधावी. 7. राखी किंवा रक्षाबंधन हा सण पौर्णिमेच्या दिवशी साजरा केला जातो आणि या तिथीची देवता चंद्र आहे. त्यामुळे राखी पौर्णिमेच्या दिवशी चंद्रदेवाची पूजा केल्याने आर्थिक संकट आणि गरिबी दूर होते. म्हणूनच राखी पौर्णिमेच्या दिवशी आपण संध्याकाळी चंद्राची देखील पूजा करायची आहे. असेच माहितीचे व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूच्या बेल आयकॉनला प्रेस करा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.